नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव। देशविदेशातून 25,000 तर मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून 2,500हून अधिक हिंदू उपस्थित राहणार। सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विश्व कल्याणार्थ रामराज्य समान सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी गोव्यात 17 ते 19 मे 2025 या कालावधीत गोवा येथे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे। राष्ट्र आणि धर्मरक्षणासाठी समर्पित संत, महंत, हिंदुत्वाचे शिलेदार, विचारवंत, केंद्रीय मंत्री, काही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच 25,000हून साधक, धर्मप्रेमी हिंदू यांची उपस्थिती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे। हा दिव्य शंखनाद हा रामराज्याच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल असेल। या महोत्सवासाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून 2,500हून अधिक साधक, धर्मप्रेमी हिंदू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री अभय वर्तक यांनी दिली। मुंबई मराठी पत्रकार संघ येथे 7 मे या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता घनश्याम उपाध्याय, विरार येथील श्री जीवदानी देवी संस्थानाचे अध्यक्ष श्री प्रदीप तेंडुलकर आणि हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री सतीश कोचरेकर हे उपस्थित होते। श्री अभय वर्तक पुढे म्हणाले, भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर अत्यंत अचूक आणि निर्णायक एअर स्ट्राईक करून ती सर्व तळे उद्ध्वस्त केली आहेत। सनातन संस्थेच्या वतीने या निर्णायक लष्करी कारवाईचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। संपूर्ण हिंदू समाज भारतीय सैन्याबरोबर एकजुटीने उभा आहे। सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्षे सनातन संस्था आदर्श आणि संस्कारी पिढी घडवण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे। या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आम्ही देशात रामराज्य स्वरूप सनातन राष्ट्रासाठी सामूहिक संकल्प केला आहे। याद्वारे सर्व आध्यात्मिक संस्था आणि हिंदू संघटना यांच्यातील धर्मबंधुत्व आणि अधिक दृढ होईल। सध्याच्या भारतासमोर उभ्या असलेल्या अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा सामना करण्यासाठी सनातन धर्म, त्याची मूल्ये आणि त्याचे रक्षण नितांत आवश्यक झाले आहे। एकूणच गंगा, गायत्री, मंदिरे, वेदादी धर्मग्रंथ यांना पुनर्वैभव प्राप्त करून देणाऱ्या सनातन राष्ट्राचा शंखनाद करण्यासाठी हा महोत्सव आयोजित केला आहे। या भव्य दिव्य महोत्सवासाठी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री श्री नितेश राणे, महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री श्री भरतशेठ गोगावले, आमदार श्री प्रशांत ठाकूर, आमदार श्री विक्रांत पाटील, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री रणजित सावरकर, डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते श्री दुर्गेश परुळकर, प्रख्यात सर्जन आणि लेखक डॉक्टर अमित धडानी, मुंबादेवी देवस्थानचे प्रबंधक श्री हेमंत जाधव, रायगड येथील शिवराज्याभिषेक सेवा समितीचे अध्यक्ष श्री सुनील पवार आदी मान्यवरांसह मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संस्थांचे प्रतिनिधीही या महोत्सवाला सहभागी होणार आहेत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, मुंबई। आज आम्ही मुंबई येथे मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या निमित्ताने एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेविषयी आणि तेथील भव्य दिव्यतेविषयी सर्व पत्रकारांना माहिती दिली। हा कार्यक्रम 17, 18, 19 मे रोजी गोव्याच्या फर्मागुडी येथील इंजिनिअरिंग कॉलेजच्या ग्राउंडवरती संपन्न होत आहे। या कार्यक्रमाला देश विदेशातून 25,000 पेक्षा जास्ती मान्यवर उपस्थित राहत आहेत। या कार्यक्रमाला विदेशातलेच 22 देशामधले जवळजवळ 1200 पेक्षा जास्ती मान्यवर उपस्थित राहत आहेत। ठाणे, मुंबई, रायगड इथला विचार करायचा झाला तर इथनं 2,500 विशेष अतिथी या कार्यक्रमासाठी जाणार आहेत। विविध मंदिरांचे विश्वस्त जात आहेत, व्यापारी संघटनांचे प्रमुख जात आहेत, अनेक मान्यवर डॉक्टर जात आहेत, इंजिनियर जात आहेत, वकील जात आहेत। आपण आपल्या सर्वांनाही विनंती आहे की हा कार्यक्रम आपल्यालाही पाहायला मिळेल। सगळ्यांना प्रत्यक्ष जरी सहभागी होता येत नसलं तरी या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचा लाभ आपण सर्वांनी आवर्जून घ्या अशी मी आपल्याला विनंती करतोय। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब
हे स्वतः उपस्थित राहत आहेत. माननीय पंकजाताई मुंडे, भरतशेठ गोगावले, अनेक अन्य मंत्रिमंडळातली मंडळी, नितेश राणे साहेब, हे सगळेजण उपस्थित राहत आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री उपस्थित राहत आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री जे या सर्वांचं स्वागत करतील, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा होतोय, माननीय श्री प्रमोद सावंतजी, हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार यूपीचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे लाडके माननीय योगी आदित्यनाथजी, हे देखील उपस्थित राहणार आहेत. आम्ही त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. तर ह्या कार्यक्रमाला एक भव्य दिव्य असा हा कार्यक्रम होतोय. सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव, रामराज्याकडे आपल्या संपूर्ण विश्वाची वाटचाल करून देणारा हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने संत सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर हिंदू राष्ट्र रत्न पुरस्कार या ठिकाणी पुरस्कार दिला जाणार आहे. सनातन धर्मश्री पुरस्कार असे 2 पुरस्कारांचं वितरण त्या ठिकाणी केलं जाईल. त्याचबरोबर प्रत्येक आलेल्या उपस्थितांमध्ये शौर्य जागृत करणारं शस्त्रकलांचं, प्राचीन शस्त्रकलांचं, शिवकालीन शस्त्रकलांचं प्रदर्शन त्या ठिकाणी कार्यक्रमाच्या मध्ये होणार आहे. एक प्रदर्शनाचाही भाग आहे आणि प्रत्यक्ष शस्त्रकलांच्या विविध कृती देखील त्यांना सगळ्यांना करून दाखवण्यात येणार आहेत. आणि शेवटच्या दिवशी 19 तारखेला संपूर्ण विश्वाच्या आरोग्यासाठी, समाधानासाठी, आनंदासाठी महाधन्वंतरी यागाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. हा एक अतिशय भव्य दिव्य असा एक आध्यात्मिक सोहळा आहे. तो विविध संतांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. गुरुदेव श्री श्री रविशंकरजी, जे आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आहेत, योग ऋषी रामदेव बाबा, त्याचबरोबर महंत आणि स्वतः महामंडळेश्वर पूजनीय गोविंददेव गिरीजी महाराज, जे अयोध्येचे राम मंदिराचे कोषाध्यक्ष आहेत, ते देखील उपस्थित राहणार आहेत. अनेक मान्यवर उपस्थित राहत आहेत. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्या. हा कार्यक्रम निवासी कार्यक्रम आहे. जे लोक निवासी नाही आहेत ते दिवसाचा कधीही येऊन, दिवसभरात येऊन या कार्यक्रमाचा लाभ जे गोव्यातले आहेत ते निश्चितपणे घेऊ शकतात. अगोदर जर आपल्याला कोणाला यायचं असेल त्याचं मात्र प्री रजिस्ट्रेशन आहे. तर मात्र ऑनलाईन हा कार्यक्रम आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळू शकतो. त्या कार्यक्रमाचा आपण निश्चितपणे लाभ घ्या. ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी या कार्यक्रमामध्ये स्वतःचं योगदान देखील करा, हे आम्ही या ठिकाणी आवाहन करतो.